नमस्कार, मी अदिती माझ्या चॅनलवरती आणि आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंत की आम्ही पंढरपूरवरून निघालो आहोत अक्कलकोटला येण्यासाठी आणि नेक्स्ट डे आता संध्याकाळचे 4:30 वाजलेत। आम्ही पोहोचलोय अक्कलकोटच्या भक्त निवासामध्ये। खूप मोठा भक्त निवास आहे। रिजनेबल रेटमध्ये इझिली रूम इथे अवेलेबल झाली। मुख्य म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या मंदिरापासून म्हणजे वटवृक्षापासून आणि अन्नछत्रापासून अतिशय जवळ आहे। रूमवरती येऊन फ्रेश वगैरे झालो, त्यानंतर आम्ही निघालो आहोत श्री स्वामी समर्थांच्या मंदिरापाशी म्हणजे वटवृक्षापाशी। दर्शन सुद्धा घ्यायचं आहे, शिवाय स्वामी मूर्ती घ्यायची आहे, कारण नेक्स्ट डे आम्हाला स्वामी मूर्तीवरती अभिषेक करूनच ती मूर्ती घरी न्यायची आहे। तर आम्ही बराच वेळ घेतला स्वामी मूर्ती शोधायला। वटवृक्षाकडे जाताना दोन्ही साइडला अशा प्रकारे पूजेच्या सामानाची सगळी दुकानं आहेत। खूप साऱ्या स्वामी मूर्ती प्रत्येक दुकानामध्ये आहेत आणि खूप साऱ्या व्हरायटीज आहेत छोट्या मोठ्या। आणि स्वामींचे तर इतके सुंदर सुंदर फोटो आहेत। तुम्हाला मूर्ती किंवा जर फोटो घ्यायचे असतील आणि तुमची जर अक्कलकोटला व्हिजिट वगैरे असेल तर तुम्ही शक्यतो इथेच घ्या, कारण खूप साऱ्या फोटोज आणि खूप साऱ्या मूर्तीज इथे अवेलेबल आहेत। आणि फायनली आम्ही छानशी स्वामी मूर्ती इथे घेतलेली आहे। चला आता आम्ही आज जाऊन छानपैकी मंदिरामध्ये दर्शन सुद्धा घेऊन येतो। हे आहे स्वामी समर्थ मंदिर। सध्याचे स्वामी समर्थ मंदिर जे आहे ते या वटवृक्षाच्या भोवती बांधलेले आहे आणि याच वडाच्या झाडाखाली बसून स्वामी ध्यानधारणा करत असत। दर्शन वगैरे करून झाल्यानंतर आम्ही आलो आहोत अन्नछत्रामध्ये, कारण आम्हाला अन्नछत्रामध्ये जेवायचं होतं। इथे सुद्धा खूप स्वामींचा मोठा फोटो आहे, छान दत्तगुरूंची मूर्ती आहे आणि खूप मोठं अन्नछत्र आहे। खूप मोठा हॉल आहे, खूप सारी माणसं एकाच वेळी बसून जेवू शकतात। छान टेबलवरती ताट घेऊन आपण आरामात इथे जेवण करू शकतो। स्त्री आणि पुरुषांसाठी वेगवेगळी आसन व्यवस्था आहे, अतिशय स्वच्छता आहे। काही संपले असल्यास वाढणारी माणसं सुद्धा आहेत। खूप छान। अन्नछत्राच्या बाहेर ही 27 फूट उंचीची स्वामी मूर्ती आहे। बाजूला दीपस्तंभ आहेत जे रात्रीच्या वेळी लाईट्स ऑन आहेत, त्याच्यामुळे अतिशय सुंदर वाटतं बघायला। आणि हे सगळं बघून आम्ही आलेलो आहोत आता भक्त निवासामध्ये, कारण आम्हाला सकाळीच उठून 7:30चा टाईम दिलेला आहे। आम्हाला समाधी मठात जायचं आहे, स्वामी मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। आणि आता सकाळचे 7:30 वाजलेत आणि आम्ही चाललो आहोत समाधी मठाकडे म्हणजे चोळप्पा महाराजांच्या वाड्याकडे। इथे येण्यासाठी आम्ही रिक्षा केली होती। चालत सुद्धा येऊ शकतो, पण थोडंसं लांब आहे म्हणून रिक्षा करून इथपर्यंत आलो। आणि चला आता आज जाऊन बघूयात, दर्शन घेऊयात। श्री चोळप्पा महाराजांच्या घरातच श्री स्वामी समर्थ महाराजांची समाधी आहे, म्हणूनच याला समाधी मठ असे म्हणतात। आणि हा जो समोर गाभारा दिसतोय त्या गाभाऱ्यामध्ये तळघर आहे आणि त्या तळघरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा देह पद्मासन अवस्थेत ठेवलेला आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक घालायचा असेल तर आपण इथे घालू शकतो। सकाळी 7:30चा टायमिंग ठेवलेला आहे। फक्त पुरुषांसाठी सोवळं नेसणं कंपल्सरी आहे, सोवळं नेसूनच आपण अभिषेक घालू शकतो। आम्ही जी काल मूर्ती घेतली होती त्यावर आम्ही सुद्धा अभिषेक घालून घेतला। विशेष करून इथलं वातावरण मला विशेष भावलं, खूप छान प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर। हा आहे चोळप्पा महाराजांचा फोटो। इथल्या प्रत्येक खांबावरती वेगवेगळ्या लीला करतानाचे स्वामींचे फोटो आहेत। ज्यांनी ज्यांनी भेट म्हणून दिल्यात त्यांची त्या फोटोंवरती नावं आहेत। आणि इथे खूप मोठा एक चोळप्पा महाराजांचा फोटो आहे, छान वाटतो। Baby.
इथे सुद्धा एक सुंदर मोठा फोटो आहे जो विष्णू स्वरूपात आहे स्वामी महाराजांचा। सोबतच इथे पालखी आहे, पादुका आहेत। त्यानंतर आम्ही आता आलो आहोत चोळप्पा महाराजांच्या घरामध्ये। समाधी मठाच्या लेफ्ट साईडलाच पाठीमागे चोळप्पा महाराजांचं घर आहे, म्हणजे चोळप्पा महाराजांचा वाडा आपण म्हणू शकतो। आणि इथेही आहे कुशावर्त विहीर। स्वामींच्या कृपेने इथे ह्या सुकलेल्या विहिरीला पाणी लागलं होतं आणि आज तगायत ही विहीर पुन्हा सुकलेली नाही। आणि हा आहे चोळप्पा महाराजांचा वाडा। इथे एक छोटीशी खोली आहे ज्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची रुद्राक्ष माळ, त्यांनी घातलेला अंगरखा, पादुका अशा सगळ्या गोष्टी इथे आहेत। आतमध्ये खूप गर्दी होती, नमस्कारासाठी लोक जात येत होते, त्याच्यामुळे आतमध्ये शूट नाही करता आलं। समाधी मठामध्ये दर्शन घेऊन आल्यानंतर आम्ही आलो आहोत आता श्री स्वामी समर्थ मंदिराकडे, म्हणजे वटवृक्षाकडे। तसं तर आम्ही काल दर्शन घेतलंच होतं। काल पंढरपूरवरनं आल्यानंतर आम्ही जेव्हा अक्कलकोटमध्ये आलो तेव्हा आम्ही दर्शन घेतलंच होतं, पण म्हटलं आज पुन्हा एकदा घेऊयात। श्री स्वामी समर्थ मंदिराला अतिशय प्रशस्त असा सभामंडप आहे। इथे आपण स्वामी चरित्र वाचन, जप, माळ वगैरे अशा गोष्टी करू शकतो। आणि हा आहे वटवृक्ष। स्वामी साधारण 21 वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्यास होते आणि याच वटवृक्षाखाली स्वामी ध्यानधारणा करायचे, अनेकांची दुःख दूर करायचे। आजही हा वटवृक्ष अशा अनेक लीलांची साक्ष देत उभा आहे। खूप दिवसांची इच्छा होती माझी की अक्कलकोटला येण्याची, समाधीस्थानाला भेट देण्याची, आणि ती आज पूर्ण होते। धन्य झाल्यासारखं वाटलं। या आधीसुद्धा मी इथे येऊन गेली आहे, पण त्याला बराच अवधी लोटून गेला आहे, साधारण 10-12 वर्ष झाली असतील इथे आल्यावरती। आणि हे बाजूलाच स्वामींचं शेजघर आहे। इथे स्वामींचा जो झोपायचा पलंग आहे तो सुद्धा इथे आहे, पादुका इथे आहेत। इथे सुद्धा दर्शन घेतलं। आम्ही आहोत आता स्वामींच्या वटवृक्षाच्या इथे आणि आम्ही सकाळी समाधी मंदिरात जाऊन 7 वाजता, म्हणजे 6 वाजता गेलो होतो। 7 वाजता अभिषेकासाठी टायमिंग दिला होता आणि काल मूर्ती घेतली आम्ही। काल ॲक्च्युली खूप लवकर आलो होतो, मग मूर्ती वगैरे घेतली आणि तिथे मग अभिषेक वगैरे करून घेतला सकाळी समाधी मठाकडे जाऊन। खूप छान झालं, खूपच भारी वाटलेलं आहे, म्हणजे शब्दात नाही वर्णन करू शकत। खूप दिवसापासूनची आजची इच्छा पूर्ण झाली, खूप छान झालं। दर्शन वगैरे सगळ्या गोष्टी छान झाल्या आणि आता आम्ही चाललो आहे गुरु मंदिरात, म्हणजे बाळप्पा महाराजांचा जो मठ आहे तिकडे चाललो आहे। आणि वटवृक्षाचं दर्शन वगैरे घेऊन झालं। पाठीपुणे बघता इथे वटवृक्ष आहे, तर चला आता निघतो। चलो किती होतं बघा। इथे स्वामींच्या पावलांचे ठसे आहेत। अरे इकडनं काढ। कुठे
हे आहे गुरु मंदिर म्हणजे बाळप्पा महाराजांचा मठ। स्वामींच्या अनेक भक्तांपैकी 2 विशेष भक्त होते, एक श्री चोळप्पा महाराज आणि दुसरे श्री बाळप्पा महाराज। स्वामींना जेव्हा अवतार कार्य संपवायचे होते तेव्हा स्वामींनी चिन्मय पादुका, रुद्राक्ष माळ, छाटी दंड अशा गोष्टी बाळप्पा महाराजांकडे देऊन स्वतंत्र मठ बांधण्यास सांगितले। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेवरून बाळप्पा महाराजांनी प्रशस्त असा मठ बांधला आणि तिथे गुरुसेवा चालू केली। तोच हा मठ बाळप्पा महाराजांचा मठ किंवा याला गुरुमंदिर असे सुद्धा संबोधले जाते। इथे सुद्धा खूप छान वातावरण आहे, खूप प्रसन्न वाटतं। इथे सुद्धा अन्नछत्र चालवण्यात येतं। श्री स्वामी समर्थ मंदिरापासून हा सुद्धा मठ अगदीच जवळ आहे। दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ रूमवरती आराम केला आणि आता आम्ही फायनली घरी जाण्यासाठी निघालो आहोत परतीच्या प्रवासासाठी। तर तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका। आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे। मस्त अगदी 4 दिवस खूप छान गेले, छान देवदर्शन वगैरे झालं। गर्दीसुद्धा भेटली नाही कुठे, कारण एवढं काही सीझनचा टाईम नाही आहे। आणि आत्ता आम्ही आहोत अक्कलकोट स्टेशनला, 6:30 वाजलेत आणि इथून आम्ही बस पकडून जाणार आहोत सोलापूर स्टेशनला, कारण तिकडनं आमची ट्रेन आहे 10:30ची। आजचा व्हिडिओ इथेच संपवते। ट्रॅव्हलिंगचा हा लास्ट व्हिडिओ आहे आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।